देशात जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची घोषणा. 1 एप्रिलपासून घरनोंदणी प्रक्रियेला सुरुवात. नवी दिल्ली. देशातील आगामी जनगणनेच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मकान सूचीकरण, हाऊस लिस्टिंग आणि घरनोंदणीची प्रक्रिया पुढील वर्षी म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून देशभरात सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे. गृह मंत्रालयाअंतर्गत असलेल्या महाप्रबंधक आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत चालणारी प्रक्रिया. ही नोंदणी प्रक्रिया 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या 6 महिन्यांच्या कालावधीत राबविली जाईल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला या 6 महिन्यांच्या कालावधीत स्वतःच्या सोयीनुसार सलग 30 दिवसांचा वेळ दिला जाईल. या निश्चित केलेल्या 30 दिवसांच्या कालावधीतच संबंधित राज्यातील घरनोंदणीचे काम पूर्ण करावे लागणार आहे. नागरिकांसाठी स्वयं नोंदणी, सेल्फ एन्युमरेशन उपलब्ध. यावेळच्या जनगणनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना आपली माहिती स्वतः भरण्याची संधी मिळणार आहे. प्रत्यक्ष प्रगणक, एन्युमरेटर घराघरांत येऊन माहिती गोळा करण्यापूर्वी 15 दिवसांचा कालावधी स्वयं नोंदणीसाठी दिला जाईल. या सुविधेमुळे नागरिक ऑनलाईन पद्धतीने आपली आणि आपल्या घराची माहिती नोंदवू शकतील, ज्यामुळे प्रत्यक्ष नोंदणीचा वेळ वाचण्यास मदत होईल. महत्त्वाचे मुद्दे. कालावधी 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026. राज्यांना मुदत. प्रत्येक राज्यासाठी निश्चित केलेले 30 दिवस. स्वयं नोंदणी. प्रत्यक्ष कामाच्या 15 दिवस आधी नागरिकांना स्वतः माहिती भरता येणार. आधार. जनगणना अधिनियम 1948 आणि जनगणना नियम 1990 अंतर्गत ही अधिसूचना काढण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे देशातील घरांची संख्या, त्यांची स्थिती आणि मूलभूत सोयीसुविधांचा अद्ययावत डेटा सरकारला प्राप्त होणार असून जनगणनेच्या मुख्य टप्प्यासाठी हा पाया ठरणार आहे.